सर माझं नाव अशोक हिरवे. मी परळी वैजनाथ बीड येथून आहे. मी महाराष्ट्र ओके. सुरक्षा बलामध्ये कार्यरत आहे सर. क्या बात है! क्या बात है! चलो गुड. येस सर. काय हेल्थ चॅलेंजेस घेऊन आपण फॅमिलीमध्ये आला होतात सर? वाढलेलं वजन, मायग्रेनचा त्रास आणि किडनी स्टोनचा त्रास होता सर मला. अच्छा. मायग्रेनचा त्रास होता, किडनी स्टोनचा त्रास होता आणि वाढलेलं वजन होतं. आणि 74 सर जी सर. 74 74 किलो वजन होतं. क्या बात है! येस. ओके. आता सर आपले ग्रेट कोच कोण आहेत? कोणी तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं? फॅमिलीची ओळख कोण करून दिली? माझ्या आरोग्य फॅमिलीची ओळख मला रवींद्र जाधव सरांनी ओळख करून दिली. आमचे ग्रेट कोच आहेत सर ते. रवींद्र जाधव सर. क्या बात है सर! खूप सुंदर कोच लाभले तुम्हाला आयुष्यासाठी आणि असा कोच मिळणं खूप अवघड असतं आणि खूप सुंदर सर, खूप सुंदर. सर किती महिने झाले आपण फॅमिलीसोबत आता आमच्या वर्कआउट करत आहात किंवा जॉइन आहात? सर मला जवळ-जवळ 2.5 ते 3 वर्ष झालेलं आहे. 2.5 ते 3 वर्ष झालेलं आहे. क्या येस सर, बात येस आहे सर. सर! खूप सुंदर. 2.5 ते 3 वर्ष झालं तुम्ही आमच्या एका फॅमिलीसोबत जॉइन आहात आणि आरोग्याचा सल्ला तुम्ही तुमच्या कोचकडून घेतात. सर काय बदल झालेला आहे? तुमचं वजन किती होतं आणि साधारणतः किती महिन्यामध्ये किती किलो कमी झालं? तर मी सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये 8 किलो वजन कमी केलं होतं. क्या बात है! क्या बात है! 8 किलो वजन. जोक हां सर नसतो. आणि टोटल 12 किलो वजन कमी केलेलं आहे. मी आता 62 केजीवर आहे सर. सर तुम्ही आयडल 74 वेटला आहात तुमच्या जी उंची सर. आणि वजनाच्या? आयडल वेटला आहे सर. आयडल वेटला आहात. क्या बात येस है! सर. क्या बात है! सर याच्या अगोदर वाढलेलं वजन आणि काही तुमच्या व्याधी ज्या होत्या, त्याच्यासाठी काय प्रयत्न चालू होता तुमचा? सर त्याच्या अगोदर होतं मी फिरायला जायचो बाहेर, रनिंग करायचो. लिंबू पाणी वगैरे असं घ्यायचं, पण काय त्याचा एवढा फरक जाणवत नव्हता सर मला. राइट, आणि राइट, राइट सर. वाढलेला होता माझा. ओके. त्याच्यामुळं पाठदुखी अ, असं खूप आजार वाढलेले होते मला मानपाठदुखीचे. राइट सर, राइट. तुम्ही एक सुरक्षा बलमध्ये सर काम करता. तुमच्यावर एक जबाबदारीचं काम असतं आणि सर. सर यावेळेला असं वाटत नाही का, की बाबा आपल्याला हेल्थ चॅलेंजेस आहेत आणि आता आपण एक आपल्याकडे जबाबदारी एक वेगळी आहे आणि आपण आपल्या शरीराची काळजी घ्यावी. तर त्यावेळेला येस. आपल्याला कोणतरी मार्गदर्शनाची गरज असते. तर ह्या संदर्भात सर तुम्ही काय सांगाल? म्हणजे आपल्याला कोचची का गरज असते? नक्कीच, नक्कीच सर. कारण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे प्रत्येकाने आणि त्यासाठी कोचची आपल्याला कोचची गरज असते. कुठेतरी मार्गदर्शन मिळायला पाहिजे आणि आपलं शरीर निरोगी ठेवायला पाहिजे सर. सर तुम्ही एक सुरक्षा दलात काम करता, तर तुम्हालाही माहिती आहे की तिथं व्यायाम आणि हेल्थचं काय महत्त्व आहे. तर तुम्ही सुद्धा यापूर्वी व्यायाम करत होता. त्या नक्कीच सर. व्यायाममध्ये आणि ह्या आपल्या एक्सरसाइजमध्ये फॅमिलीमध्ये आल्यानंतर काय फरक वाटला तुम्हाला? सर आमच्या व्यायामामध्ये असं आहे, की आम्ही फक्त ट्रेनिंगच्या अगोदर व्यायाम करत असतो. ट्रेनिंग झाल्याच्या नंतर एकदम सुस्त होतो माणूस. कारण काही काम नसतं, बसून राहायचं असतं. स्टँडिंग ड्युटी असते किंवा बसून असते. त्यामुळं एक व्याधी निर्माण झालेल्या असतात प्रत्येक माणसामध्ये. परंतु हे आरोग्य फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर असं समजलं, की इथं आपलं नक्कीच आयुष्य बदलू शकतं आणि आपण निरोगी राहू शकतो. क्या बात है! सर फक्त येस. व्यायाम करून काय होतं का? नाही सर. सातत्यानं दिवसभर व्यायाम केलं आणि व्यायाम आपण करत राहिलो, तर आरोग्य व्यवस्थित राहील का आपलं? नाही सर. त्यासाठी आपल्याला सकस संतुलित आहार चांगला गरजेचा आहे सर आणि चांगलं न्यूट्रिशन घेणं जरुरीचं आहे सर. त्यासाठी क्या बात व्यायामाबरोबर आपल्याला सकस संतुलित आहाराची जोड द्यावाच लागते सर. क्या बात है! क्या बात है सर. आता सर मला सांगा, की तुम्ही वाढलेलं वजन घेऊन आणि बाकीच्या व्याधींच्या सोबत तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये आला होतात. तर आता सर काय आहे? म्हणजे काय त्या आजारांचं अस्तित्व आहे तुमच्यामध्ये की संपलेले आहेत? काय झालेलं आहे सर? 100% आजाराचं अस्तित्व माझ्यातून संपलेलं आहे सर. कारण वजन कमी झालं, मायग्रेनचा त्रास कमी झाला आणि किडनी स्टोन होता मला सर खूप वर्षापासून जवळ-जवळ 4-5 वर्षापासून किडनी स्टोनचा त्रास होता मला. परंतु किमान हे आपल्या एनर्जी ड्रिंक ह्या सकस संतुलित आहाराने माझं किडनी स्टोन असं पूर्णपणे बरं झालेलं आहे सर. स्टोनचा प्रॉब्लेम क्या माझा बात पूर्ण बरा झाला आहे. क्या बात है! क्या बात है सर. खूप सुंदर, खूप सुंदर. तुम्ही सर ह्या फॅमिलीची निवड केली, योग्य रस्ता पकडला, योग्य कोच पकडला आणि त्या कोचचं मार्गदर्शन तुम्ही घेत गेलात आणि आज तुम्ही मेडिकल फ्री लाईफ जगत आहात. तर त्या बाबतीत सर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा तुम्हाला, की तुम्ही इथून पुढचं लाईफ खूप सुंदर जगाल. सर आपल्या फॅमिलीमध्ये जवळ-जवळ 200 ते 250 लोकं आहेत. काही नवीन आहेत, की त्यांना माहिती नाहीये, की काय खायचं? ह्या व्यायामानं काय होतं?
किंवा आपण मार्गदर्शन कसं घ्यावं किंवा घ्यावं की नको घ्यावं? ह्या संदर्भात सर तुम्ही नवीन व्यक्तींसाठी काय सल्ला देऊ शकाल? नक्कीच सर, मी नवीन व्यक्तीसाठी संदेश देऊ शकतो. कारण प्रत्येकाच्या आरोग्यासाठी 1 तास वर्कआउटचा वेळ देणं आवश्यक आहे. निरोगी राहायचं असेल या जीवनामध्ये तर स्वतःसाठी 1 तास देणं गरजेचं आहे आणि 20% वर्कआउट, 80% न्यूट्रिशन आणि 100% कोचचं मार्गदर्शन प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे सर आणि निरोगी आयुष्य जगायला पाहिजे. येस, येस, येस. क्या बात है सर! खूप मस्त सरांचा आपण पूर्वीचा फोटो आणि आत्ताचा फोटो बघू शकता. तर पूर्वीचा फोटो त्यांच्या बाळासहित, मिसेससहित आहे आणि आत्ता ते ज्या पद्धतीने वर्कआउट केल्यानंतर दोघंही हसबंड वाईफ एवढे सुंदर दिसत आहेत. तर असं सुंदर दिसणं प्रत्येकाला आवडत असतं. प्रत्येकाला भारी वाटत असतं. सर ह्या फोटोबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचा आणि मॅडमचा फोटो आहे आणि त्याच्यानंतर आता आफ्टर एक फोटो आहे. काय वाटतंय सर? म्हणजे परत एकदा किशोरवयात आल्यासारखं वाटतं? येस सर, येस सर. नक्कीच. खूप आनंद वाटतो असं लाईफ जगायला आणि असं सुंदर दिसायला सर. खूप छान वाटतंय. सर खूप सुरुवातीच्या सुंदर. गोष्टींमध्ये खूप अमेझिंग, बदल. अमेझिंग. अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन दोघांच्या मध्ये सुद्धा आहे. बघू शकता चेहऱ्यामध्ये फरक पडलेला आहे. ओव्हरऑल बॉडीमध्ये त्यांच्या फरक पडलेला आहे. राहणीमानात सुद्धा बदल झालेला आहे. पूर्वी हे सर वाटतच नाहीयेत. म्हणजे जर बिफोरचा फोटो बघितला सरांचा, तर हिरवे सर हे आहेत हे वाटत नाहीत. कोणतरी त्यांचा चुलत भाऊ वगैरे असावा असं वाटतं. आणि येस. खूप सुंदर सर बदल तुम्ही छान पद्धतीने केलेला आहे. तर नक्कीच. सर आम्हाला थोडंसं मॅडमांच्या सोबत सुद्धा बोलायला आवडेल. त्यांचा सुद्धा अनुभव घ्यायला आवडेल किंवा